जैन समाजाच्या वतीनं जे आहे ते कबूतरखान्यावरचं जे छत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या जैन समाजाच्या नागरिकांच्या वतीनं करण्यात येतोय। शनिवारी जे आहे ते मुंबई महानगरपालिकेने खरं तर कारवाई केली होती की या कबूतरखान्यावरती छत टाकण्याचं काम, ताडपत्री टाकण्याचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं होतं। परंतु आपण पाहतोय की काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक देखील झाली आणि बैठक झाल्यानंतर आपण पाहतोय की सर्व जैन समाजाच्या वतीनं आंदोलन स्थगित करणार अशी घोषणा केली होती। परंतु मंदिरातील काही नागरिक जे आहेत ते दर्शनासाठी आले होते आणि अनेक नागरिक जे आहेत ते आतमध्ये घुसलेले आहेत। संपूर्ण मुंबई महानगरपालिकेने हे ताडपत्री टाकून जे संपूर्ण कबूतरखाना बंद केला होता, हा कबूतरखाना सुरू करण्याचा प्रयत्न जो आहे तो ह्या जैन समाजाच्या नागरिकांच्या वतीनं करताना नागरिक पाहायला मिळत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर कबुतरांना खाद्य टाकण्यासाठी देखील परवानगी दिली जात नाहीये। त्यामुळे जैन समाजाचे नागरिक जे आहेत ते वारंवार आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत होते। परंतु आता आज आपण पाहतोय की आंदोलन जे आहे त्या आंदोलनाची घोषणा खरं तर केली होती। परंतु आता आपण पाहतोय जो या ठिकाणी जैन समाजाच्या वतीने आंदोलन स्थगित केलं होतं अशी घोषणा केली। परंतु आता आपण पाहतोय की या ठिकाणी जो ताडपत्री होती ती ताडपत्री काढण्याचा प्रयत्न जो आहे तो नागरिकांकडून केला जातोय। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कारण की आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खरं तर बैठक पार पडली होती आणि बैठकीमध्ये तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवली जात होती। परंतु तोडगा निघाला, परंतु अजून देखील हा कबूतरखाना जो आहे तो उघडले। सर्व जैन समाजातील जे नागरिक आहेत ते या आजूबाजूच्या जैन मंदिरामध्ये जे आहे ते सकाळी प्रार्थनेसाठी जमा झाले होते आणि आता आपण पाहतोय की कबूतर जो आहे तो उघडण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडून केला जातोय। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे।